वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते तुगा म्हणे आता तुल्या सायाचे आम्हा जगविषयी सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने देवा काही नेणे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. आजचा जो चिंतनाचा विषय आहे थोडा वेगळा विषय आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. या जगामध्ये साधू संतच एक व्यक्तिमत्व असं आहे ज्यांनी या जगाचा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. या जगावर चिंतन करणं एक वेगळं प्रकरण आहे आणि जगामध्ये जगल्यानंतर जीवन मिळाल्यानंतर जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला आनंद मिळावा याचं संशोधन करणारे संत वेगळे. समस्येवर उपाय सांगणं वेगळा प्रकार पण समस्याच जीवनामध्ये नसावी अशा पद्धतीचे जीवन साधू संत ज्ञानोबर आहे तुकोबर आहे. साधू संत ही मंडळी या जगामध्ये अशा पद्धतीची मंडळी समस्याच जीवनामध्ये नाही अशा पद्धतीचं वातावरण. जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला जातात आणि भगवंताच्या समोर उभे राहतात तेव्हा भगवंतांनी त्यांना प्रश्न विचारला की जगद्गुरु तुकोबाराय इतर संतांपेक्षा तुमचं जीवन थोडं वेगळं आहे. ज्ञानोबराय यांनी योग्याचं जीवन अनुभवलेलं आहे. बाकीचे जे संत आहेत नामदेव महाराज आहेत त्यांना संसाराची झळ पोचलेली. असे सावता महाराजांचं जे जीवन आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. सर्व साधूचा अभ्यास करा त्यांचं जीवन एका बाजूला तुकोबारायांचं जीवन एका बाजूला आहे. तुकोबारायांनी संपूर्ण मानवी जन्मामध्ये उत्थान कसं होतं आणि पतन कसं होतं याचा सूक्ष्म रीतीनं अनुभव जर घेतला असेल एकमेव जगद्गुरु तुकोबाराय. अत्यंत श्रीमंतीमधलं जीवन हे तुकोबारायांचं जीवन आहे आणि पैसा नसतानाच जीवन कसं जगल्यानंतर त्रास होतो त्याचा अनुभव जगद्गुरु तुकोबारायांचा. या दोघांचा अभ्यास करून पहा जीवनामध्ये इतकं विचित्रता जीवनामध्ये अनुभव मिळेल त्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणून तुकोबारायांचं जीवन हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जीवन आहे. पत्नी प्रेम करत असताना अनुभवलेले जीवन आणि घरात काही नसताना पत्नीनं दिलेल्या शिव्या असतात दोन्ही अनुभव तुकोबारायांचे. गोतावळा एकत्रित करून धनधान्य समृद्धीमध्ये असणारे एक जीवन आणि गावातून हाकलून लावण्याकरता पाटलानं केलेला प्रयत्न. कोपला पाटील गाडीचे लोक हे दोन्ही जीवन आहे. बहुतेक दोन्ही जीवन अनुभवण्याचा प्रसंग येत नाही. माणूस श्रीमंत झाला तर श्रीमंतीमध्येच असतो आणि गरीब राहिला तर मरेपर्यंत गरिबीमध्ये असतो. पण तुकोबारायांचं हे जीवन लहान मोठे थोर अनुभव गरिबी श्रीमंती मान अपमान असं अत्यंत श्रीमंत तुकोबाराय असताना सुद्धा त्यातून गेलेले. तुकोबारायांच्या श्रीमंतीचं काय वर्णन करावं मला. 350 वर्ष झाले तुकोबारायांच्या
जीवनाला आजही तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती होतात. विठ्ठल विठ्ठल. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत साधकाला साधना देणारा, गरीबाला श्रीमंत करणारा, संतांना समाजाकडे वळवणारा हा गाथ आहे. सर्व बाजूने अभ्यास करायचा जगद्गुरु तुकोबारायांचा. अशा समर्थ तुकोबारायांना भगवंताने प्रश्न विचारले. तुकोबाराय, तुम्ही या माझ्या निर्माण केलेल्या जगताचा सर्व रीतीने अनुभव घेतला. प्रश्न असा आहे की या संपूर्ण जगामध्ये नेमकं तुम्हाला सुख वाटलं कुठं? भगवंताने विचारलेला प्रश्न आणि तुकोबारायांनी दिलेलं उत्तर हे अभंगाचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, भगवंत प्रश्न विचारताना उत्तर तुकोबाराय देतात. एका विरक्ताला विचारलेला प्रश्न या जगताविषयी सुख कुठे मिळते आणि विचारणारा भगवंत आहे, ज्याला या जगातलं सर्व माहिती आहे आणि जीवनातला सर्व अनुभव घेणारे तुकोबाराय ते उत्तर देतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. फार छोटे छोटे वारकरी संप्रदायामध्ये सिद्धांत असतात, ते वेगळ्या पद्धतीचे सिद्धांत असतात. मनुष्य जन्माला आल्यानंतर जो असतो तो कोरा असतो, कुठलाही मुलगा असतो, कोरा मुलगा असतो. त्याला दारूचं व्यसन नसतं, तंबाखूचं व्यसन नसतं, कशाचंही व्यसन नसतं. तो ज्या घरामध्ये जन्माला येतो ना, त्या घरातला धर्म, त्या घरातलं व्यसन, त्या घरातली चालीरीती त्या मुलाच्या अंगी वळणी पाडतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंता अजून पुढच्या जन्मामध्ये मला गरीब कर. विनंती एकच आहे, हलकट घरामध्ये जन्माला घालू नको. जिथे दुःखच आहे आणि पैशाच्या जोरावर अहंकार निर्माण केला जातो, ज्ञानाच्या जोरावर माणसाची नातं तोडलं जातं, अशा घरामध्ये मला जन्मता. हरिदासाची घरी माझं उपजावा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेच वेगा पांडुरंगा. काही जीवनामध्ये भगवंता काही नको, मला फक्त एवढंच आहे, काही नको. त्याचा अर्थ असा होतो, न अर्थामध्ये सुख आहे, न मानवी जीवनामध्ये विलासामध्ये सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे छुटी या अभंगामध्ये सांगितलेली मत. कितीही विद्वान असू द्या, रावणाच्या विद्वत्तेचं काय वर्णन करावं मला. गजांतकम पुरांतकम इतके सुंदर श्लोक आहेत रावणाचे. संस्कृतमध्ये रावणा इतका विद्वान होणंच अशक्य, इतका मोठा विद्वान. त्याचे श्लोक, त्याची उच्चारण्याची पद्धत, त्याची गाण्याची पद्धत सर्वात सुंदर आहे. काही माणसं विद्वान असतात पण श्रीमंत नसतात. तुकोबाराय वर्णन करून सांगतात,
कोटी घरे जेत कासे आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त 7 कोटी घरं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सुवर्णाची. त्याला समाधान मिळालं नाही महाराज. तोळा 2 तोळा पोटात जाऊन कुठं आपल्याला समाधान मिळणार आहे का? तुका म्हणे ज्याची संपदा एवढ काय चुकलं जीवनामध्ये. पूर्ण रावणाच्या जीवनाचा अभ्यास करा. एकही साधू जीवनामध्ये नाही. विठ्ठल विठ्ठल एकही साधू त्याच्या जीवनामध्ये नसतो. त्याला खऱ्या अर्थाने रावण म्हणतात. साधूवर ज्याचा विश्वास नाही, साधूच्या ज्ञानावर विश्वास नाही, साधूच्या विरक्तीवर विश्वास नाही. आणि वारकरी संप्रदायाचे साधूचं ह्याच्यापेक्षा विरोध आहे. कुठलंही काम साधूने सांगितल्याशिवाय करायचं नाही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तेने चिपडले चालो जाता न पडे गुंता कोठे काही. कुठेही अडचण निर्माण होत नाही. त्याला साधूचं जीवन म्हणतात. हे दोन्ही वेगळे वेगळे जीवन आहे मानवी जन्मात. तुमचा आणि आमचा अभ्यास केला तर साधूचा ऐकत नाही आणि साधूच्या सहवासात तुम्ही आम्ही राहत नाही. आणि ज्ञानाचा जर विचार करा, संतांचा विचार करा, एकमेव जीवन संपूर्ण गाथ्याचा परिश्रम करा, साधूचा परिश्रम करा. एकमेव मागणी फक्त साधूच्या सहवास. तुका म्हणे आता उदार तू होई मग ठेवी पायी संतांच्या. साधूच्या चरणाजवळ केवळ मागणी असेल फक्त साधू. का साधूच्या जीवनाची मागणी मागतात? एकमेव कारण सदैव सुखी असेल तो फक्त साधू असतो. विठ्ठल विठ्ठल सदैव तो सुखी असेल फक्त साधू जीवनामध्ये सुखी असतो. गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये जवळपास साधूचं वर्णन केलेलं आहे. साधू म्हणजे काय? प्रजात यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मनि एव आत्मना तुष्टः तदा स्थित प्रज्ञा उच्यते. हा सुंदर विषय आहे. साधू सुखी असतो. गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक अध्याय निराशीर हितचित्त आत्मा. त्याने त्या साधूने कुठलंही कर्म केलं त्या कर्माला बंधन नाही. फक्त साधू असण्याला बंधन आहे. कर्माला बंधन नाही. साधूने अमुकच केलं पाहिजे, साधूने अशा रीतीने वागलं पाहिजे असं सांगितलं नाही. उलट साधू सारखं जो दिसतो पण ज्याचं वागणं पाप्यासारखं आहे त्याला खानदानी साधू म्हणू नये असं फार सुंदर सांगितलं. कर्मेंद्रियाने संयमने या असते मनसा स्मरण. बाहेरच्या इंद्रियाचं दमन केलेलं आहे आणि अंतःकरणामध्ये विषय असे भरलेले. अहंकार विमूढ आत्मा काय शब्दांचा प्रयोग कारण आणि वेगळ्या अर्थाने प्रयोग. मिथ्याचार संक्षेपे मिथ्याचार म्हणजे ढोंगी म्हटला जातो. एका बाजूला मानवी जीवन जर बघितलं तर तो ढोंगी म्हटला जातो. दुसऱ्या बाजूला जर जीवन पाहिलं यस्तिंद्रिय आणि मनसा नियम्य कर्मेंद्रिय कर्मयोगम आरभते सविशेष. मनाचं नियंत्रण करतो आणि मग कर्म आरंभ करतो. त्याला पापच लागत नाही. विठ्ठल विठ्ठल हा जीवनामध्ये महत्वाचा आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण साधू पाहिला तर तो भगवंताला इतका प्रिय असतो. सर्व जगाचे नियम पालन करतो, इंद्रियाचे नियम पालन करतो, शरीराचे नियम पालन करतो. तरी देखील आत्माराम असतो. आपल्या सुखामध्ये मस्त असतो. तुम्ही आम्हीच काय भगवंत सुद्धा त्याच्या सहवासात राहण्याकरता आतुर असतात. ज्या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सोडवली. संत सदनी राहिले. संतांच्या सहवासामध्ये राहण्याचा तो प्रयत्न करतो. देवाला जिथे वैष्णवाच्या संगतीत राहण्याची इच्छा आहे तर तिथं तुमचं आमचं काय होत असतं. अहो संपूर्ण जीवनामध्ये गोड बोलणारा जरी माणूस मिळाला ना तरी तो आठवणीमध्ये राहतो. विठ्ठल विठ्ठल लक्षात ठेवा. गोड बोलणारा जरी माणूस मिळाला संपूर्ण जीवनामध्ये तरी तो लक्षात राहतो. कारण की तो गोड बोलतो. मनापासून प्रेम करणारा नसला हे माहिती असून सुद्धा माणूस त्याला विचारला काय एवढं प्रेम करतो नाही बोलतो चांगलं. या जगामध्ये चांगलं बोलणं सुद्धा किती कमी झालेलं आहे. भावकीच्या बाबतीत काय सांगावं तुम्हाला महाराज. गोड बोलली ना तिला भावकीच म्हणू नये. विठ्ठल
सुखांचा शोध घेणारी माणसं म्हणजे भावकी. योगायोगाने गरिबीतून जर एखादा श्रीमंत झाला त्याचं नाव कोणी काढणार नाही. सुखा कशा शोधता येते? जगद्गुरु तुकोबाचं झालं काय? पूर्ण गावामध्ये तुकोबाईला मान नव्हता. शोधलं काय त्या लोकांनी? गाथा नाही. त्यांच्या माथ्यानं गाथा शोधला नाही. उलट तुकोबाईचं एवढं लोक दर्शन का घेतात याच्यावर गावामध्ये मिटिंग व्हायची, याच्यावर बैठकी व्हायच्या, लोक चर्चा करायची. छत्रपतींना एकदा असं वाटलं की एवढे महान तुकोबाई असताना गावची लोक त्यांना का मानत नाही. छत्रपतींना असं वाटलं आपण गावात जाऊन तुकोबाईंना भेट द्यावी. गावामध्ये तुकोबाईच्या चालू कीर्तनामध्ये छत्रपती आले. राजाचं येणं महाराज काही भिकाऱ्याचं येणं होतं का? राजाचं येणं होतं. इतक्या वेगानं जगत छत्रपती आले तुकोबाईच्या दर्शनाला. लवाजमा बरोबर छत्रपती आले म्हणून गावात बातमी पसरवली. सर्व लोक उठले महाराज. आणि जसे छत्रपतीच्या भोवती सर्व जमा झाले, चांगले सर्व माणसं जमा झाल्यानंतर प्रश्न पडला की नेमकी छत्रपती कोणाच्या घरी जातात? पाटलाच्या घरी जातात तर काही काम सांगायला आले. सरळ छत्रपती गेले आणि मंदिराच्या दारामध्ये ऐकणं बाहेर काढले आणि छत्रपती आले. सर्व समाज मंदिरापर्यंत आला. छत्रपतीच्या मागे पण आतमध्ये कोणी गेलं नाही. एकटे तुकोबाराच्या कीर्तनात जाऊन छत्रपती बसले. गावात चर्चा सुरू झाली, गावाच्या चर्चा सुरू झाली. छत्रपती आले, शरद कीर्तनाला गेले. काय म्हणावं छत्रपतींना? आता तुकोबाराला काही कळत नाही हे आपल्याला कळतं चर्चेवर गावात, पण तुकोबाराच्या कीर्तनाला छत्रपती सारखे येतात हे काही आपल्याला कळत नाही. म्हणजे आपल्याला आटोक्याच्या बाहेर जरी असलं तरी माणूस मात्र कधी दर्शन करणार. दर्शन वगैरे घेतलं, कीर्तनाला बसले. बाहेर आल्यानंतर लोकांनी विचारलं माणूस तुमच्यासारख्याने कीर्तन ऐकाल? खूप सुंदर असं उत्तर दिलं. छत्रपती म्हणले जगामध्ये कमळासारखे जर असतील तर ते फक्त संतच आहे. त्यांच्या ज्ञानाचा जर आपण आस्वाद नाही घेतला, त्याचा ज्ञानाचा जर सुगंध नाही घेतला तर जगायचं कोणाचं? अरे रोज युद्ध करतो आपण जीवनामध्ये, रोज संकट येतात, पण मानवी जीवनाचं सौख्य जर पाहायचं असेल, ज्ञानाचा मकरंद जर पाहायचा असेल तर साधूचा सहवास हा एकमेव उपाय आहे. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला एक वेगळ्या अर्थाने सांगतो की ठीक आहे संगतीमध्ये सुख आहे वगैरे, पण सुखी असणारा परिवार बर्बाद होत असेल ना तर केवळ संगतीमुळे. तुमचं आमचं काय सांगावं महाराज, अयोध्येचा प्रसंग थोडा लक्षात ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येईल. अत्यंत सुंदर अशी महाराणी कैकेयी. नामदेव महाराजांनी सुद्धा तिच्या सौंदर्याचं वर्णन करावं. सुंदरपणाचा अभिमान म्हणे कैकेयी. अजूनपर्यंत कुठल्या स्त्रीला कैकेयी नाव ठेवलं नाही बरं का लोकांनी. पुष्कळ नावं ठेवलेत पण अजून कैकेयी एवढी देखणी असून नाव ठेवलं नाही. आणि रामचंद्र प्रभूने म्हणजे आईपेक्षा कौशल्यपेक्षा जास्त कैकेयीच्या सहवासामध्ये जास्त रमण अशी ती कैकेयी. पहिली बातमी ज्यावेळेस ऐकली कैकेयी, रामचंद्र प्रभू युवराज होत आहे. गळ्यातली अशी मोतीची माळ काढून दिली महाराज. एवढं प्रेम होतं रामचंद्र प्रभू. मोतीची माळ अशी काढून द्यावी, पण ज्याला माळ दिली त्याला आनंद झाला नाही. ती बंधरा होती. तिने फार वेगळ्या पद्धतीने जीवनामध्ये विचार केला की तिला कळत कसं नाही. आणि एक दासी मंथरा भांडे घासणारी बाई, कपडे धुणारी बाई, तिच्या सहवासामध्ये एक महाराणी येते. आणि सुखी परिवार, सुखी राज्य. आजच्याही काळामध्ये ज्या राम राज्याचं वर्णन करावं असं रामराज्य केवळ संगतीमुळे बर्बाद झालं. एक दुःखी झालं नाही बरं, नुसती कैकेयी दुःखी झालेली आहे. दशरथासारखा सम्राट एका दासीनं बर्बाद केला. विठ्ठल इब्राहिम
मदत मागावी एवढं वैभव त्या दशरथाचं, पण कैकेयीच्या सहवासामध्ये मंथरा आणि जीवन बर्बाद केलं, अयोध्या बर्बाद केली. एक कैकेयी संपूर्ण अयोध्येमध्ये खायला असताना अयोध्या बर्बाद होते. आपल्या गावामध्ये किती असतील कोणाला माहिती. किती आपलं घर नसताना दुसऱ्याचं घर सुखी नसावं याच्यावर किती लोक विचार करतात. मला ते आणता येईल. एका बाजूला कैकेयीचं जीवन आहे ते सहवासामुळे बर्बाद झालं, दुसऱ्या बाजूला सांगतो तुम्हाला तीच दासी काम करणारी, त्याच दासी कुळामध्ये जन्मलावी आमची जनाबाई फक्त संतांच्या सहवासामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर झाले. दोन्ही जीवन एकच. एक कैकेयी तिथे रामराज्य बर्बाद केलं आणि एक दासी नामदेव महाराजांच्या सहवासात आली, एवढी महान झाल्या दासीच्या अभंग सौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे दाखवणी उभी ती हा संत सहवास. संत सहवास हा परिस स्पर्श तो वाल्या कोणाच्या जीवनामध्ये बदल करतो. भारताचा आद्य कवी एक डाकू असावा हा साधूच्या संगतीचा परिणाम. अभ्यास करून बघा काय बोलतो. भारताचा आद्य कवी एक डाकू असावा, संत. जगात कुठेही हा चमत्कार घडलेला नाही. आणि रामराज्य बर्बाद करावं हे एका दासीचं काम. म्हणून सहवास आणि संगती मानवी जीवनात अतिशय मोलाची. ज्ञान इतकं मोलाचं नाही जितकी संगती मोलाची. भक्ती इतकी मोलाची नाहीये जितकी संगती मोलाची. म्हणून नामदेव महाराजांचा माऊलींचा जर अभंगाचा अभ्यास केला ना, काही मागितलेलं नाही त्यांनी. आयुष्यभर अंधार ठेव, पण जर संगती चांगल्या असेल ना तेव्हा श्रीगुरु सारेखा आस्था पाठी राहता. इतरांचा श्रीगुरु म्हणजे आमच्या राजासारखा देवासारखा असं नाही. साक्षात मानवी जीवनाचं जर उत्थान करणार असेल ते श्रीगुरु साधू संत. कोणी उद्धार करत नाही महाराज. माझा तर अनुभव असा विचित्र जीवनामध्ये भवसागरातून पार करण्याचं ज्ञान सांगणं वेगळं. छोटी छोटी सिद्धांताची एक मालिका असते जीवन जगताना, त्यातला एक सिद्धांत सुद्धा कोणी सांगत नाही. विद्यार्थी अवस्थेमध्ये आम्ही लोक कीर्तनाला गेलो 6 मध्ये, आणि त्या सप्ताहाच्या काळामध्ये एक आमच्या ग्रुपमध्ये जरा जास्त राग येत होता. कीर्तन झाल्यानंतर मुलांनी जरा ते चर्चा राग आला. झोपायच्या वेळेस आमच्यामध्ये न झोपता ओळखुली उचलून एका दुसऱ्या ठिकाणी गेला झोपायला. किचकट झाले म्हणून तिथे नांगीधारी संत होते माहिती सर्वांना. विंचू रात्री 1:30 वाजता त्याला ठंडा दिला महाराज. प्रसादे सर्व दुःखानाम. 1:30 वाजता सर्व लोकांची झोप मोडली आणि त्याला उचलून न्यायला सुरुवात केली. तो आवाज आणि कराडा ऐकून शेजारचा एक माणूस जागा झाला. त्याने मला सांगितलं मला काय झालं. म्हणलं विंचूचा आवाज. म्हणजे मी उतरवतो. म्हणून तो कशाला उतरवतो बाबा. काही उतरायला काही माडीवर चढलेला आहे का तो. त्यामुळे विष उतरवतो म्हणे. तुम्ही घेऊनच चाललात ना. झाला तर झाला तेवढं. काय त्यांनी चोरलं काय राग आले काही माहित नाही, पण त्याचा जो विश्वाचा पारा होता तो तडाखा होता तो उतरला आणि शांत झाला. आम्ही त्याला घरी आणलं. त्याला झोपा नाही पण रात्रभर मला झोपच नाही.
विंचूचं उतरवलं कसं काय तुम्ही? औषध नाही, पाणी नाही, काही दिलं नाही खायला, कशाचा प्रभाव नाही, काही नाही. सकाळी उठल्यानंतर पाहिलं त्याच्या खोलीमध्ये गेलो, त्याला विचारलं बुवा रात्री आमच्या मित्राला विंचू चावला, कसं काय उतरवलं तुम्ही? त्यामुळे आमच्याकडे विशेष प्रकारची कला. बघा ती भाव खाण्याची पद्धत बघ. मी आपलं सौजन्याने विचारतो, म्हणजे नेमकं काय आहे तुमच्याकडे? असं कसं काय बोलतो तुम्ही? तुम्हाला जर सांगितलं तू आम्हाला कोण विचारणार उद्या? ते विंचू उतरवण्याची कला लोक सांगत नाही. साधू अशोक महाराज संसार पार करून जाण्याची कला सांगतात. मानवी जीवनात नरकरणी करे सो नरका नारायण होय ही कला साधू संत आपल्याला शिकवतात. आणि त्या साधूची उपेक्षा जीवनामध्ये करतो, कोण आपली अपेक्षा करणार आहे? विठ्ठल करणारे जे साधू आहेत त्यांची आपण उपेक्षा करतो. मला साधूची शिकवण फार वेगळी असते, साधूचे जीवन फार वेगळं असतं. मला चातुर्य लपवी महत्व हरवी तिसे पण मिरवी आवडवली अत्यंत योग्यता असते. रामायणामध्ये एक छोटा प्रसंग आहे, वेगळा प्रसंग आहे. 3 दिवस रामचंद्र प्रभूनं उपोषण केलं, पण सागर शरण आला नाही. बाण लावला महाराज आणि सागराला शरण आणलं. मूर्तिमंत सागर देवता समोर आली आणि प्रार्थना केली, महाराज तुमच्यासारख्या युगद्रष्ट्या पुरुषांना देवानं आमच्यासारख्या जडावर का रागवावं? रामचंद्र प्रभू म्हणले 3 दिवस झालं उपोषण करतोय, मी एकटा नाही आणि खाऊन पिऊन उपोषण नाही. ही सर्व माकडं 3 दिवसापासून उपवास तर तू रस्ता देत नाही, मार्ग सांगत नाही. फार सुंदर सांगितलं महाराज. तेव्हा मी रस्ता काय सांगू म्हणे तुम्हाला? तुमच्या सैन्यामध्ये नल नावाचे माकड आहे आणि तो माझ्यावर सेतू बांधू शकतो, पूल बांधू शकतो. रामचंद्र प्रभू म्हणले माझ्या सेनेमध्ये माकड, त्याला पूल बांधता येतं हे तुम्ही सांगावं, त्याला सांगायला काय झालं? तो माझ्यासाठी प्राण देण्याकरता याच्यामध्ये आलेला आहे. बोलवलं ना, विचारलं तुला याच्यावर पूल बांधता येतो का? ते म्हणे हो बांधता येतो. मग तू उपोषणाला बसलास, मला का सांगितलं नाही? नलाने फार गोड उत्तर दिलं. नल म्हटलं आहे पा मला सुद्धा कळतं की याच्यावर मी पूल बांधू शकतो, संपूर्ण सैन्य करून जाऊ शकतं, पण भारतीय संस्कृती अशी विचारल्याशिवाय सांगू नये. हे नलाचं उत्तर. आपली योग्यता आहे, आपला अधिकार आहे, पण कारण नसताना बडबड करून त्याला महात्मा म्हणतात. विठाला सागरासारखं जीवन आहे आपलं. जीवन म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट पा 2 बातम्या जरी वाचल्या तर ते किती लोकांना सांगतात तुला नाही, खऱ्या असतात का खोट्या असतात याच्यावर विचार न करता दिवसभर बोलत राहतो. पण एवढं मोठं कौशल्य अंतकरणामध्ये त्या नळाने घडवलं, आपल्या मुखानं सांगितलं नाही की मी असं आहे, त्याला साधू म्हणतो. चातुर्य लपवी महत्व हरवी तिचे पण मिरवी आवडून अशांच्या सहवासामध्ये सुख. आणि ही माणसं इतकं कौशल्य असून करतात काय? रामकृष्ण
तुकोबाराय करतात. काही एवढी मोठी कला आहे जीवनामध्ये, एवढं मोठं परमात्म्याचं ज्ञान आहे, म्हणून असं उघडं करून मारत नाही मला. भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगतात, तुमचं आमचं जीवन म्हणजे काय, आपली वाणी एक प्रकारची ऍडव्हर्टाईज असते, विज्ञापन असते. घाली विद्येचा पसारा सुरे सुकृताचा डांबोरा. काशीला जाऊन आलं तरी माणूस गप्प बसत नाही. त्याला असं वाटतं की बाकीच्या काशीत राहणारे एवढे ओरडत नाही जेवढे जाऊन आलेला ओरडत. मुंबईला जरी जाऊन आला ना तरी तो 10 दिवस त्याचं वर्णन करत असतो. मुंबईला जाऊन आला म्हणजे तुमचं आमची अशा पद्धतीने जेवण आणि साधूचा जेवणाकडे पाहिलं काय सांगावं आपल्याला. म्हणून अशांच्या सहवासामध्ये सुद्धा 2 मुद्दे लक्षात ठेवा. वाल्या पोळ्याचं परिवर्तन करणारी क्षमता साधूमध्ये आहे. अथांग ज्ञान असून पचवण्याची कला साधूमध्ये हा दुसरा गुण आहे. तिसरा गुण आहे, साधू जीवनामध्ये द्वेष करत नाही. हा साधूचा तिसरा गुण आहे. साधू कोणाला म्हणत द्वेषच नाही जीवनामध्ये. संपूर्ण जग द्वेष करत असेल साधूचं, पण साधू कधी कोणाचा द्वेष करणार नाही. एवढा महाबलाढ्य साधू असतो महाराज, काय संसारातल्या दुखी माणसाची चर्चा करावी तरी. हाती जर रस्त्याने निघाला महाराज कधीच कुत्र्याकडे बघत नाही. कळते तुम्हाला, कधीच कुत्र्याकडे बघत नाही. बघितलं तर हातीचा अपमान आहे, कुत्र्याचा मान आहे. म्हणून साधू जो असतो तो हत्तीसारखा सबल असतो. आणि एखाद्या कुत्र्यानं चावण्याचा प्रयत्न केलाच, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्या हत्तीचं कातडी एवढं जाड असतं महाराज, कुठं जात अडकतील त्याच्यात कुठं त्याचा जीव जाईल ते सांगता येणार. म्हणून आजपर्यंत जी ती संसारातली माणसं साधूच्या नादी लागली बरबादच झाली. साधूच्या सहवासामध्ये नुसतं प्रसन्न जरी राहिला तरी तुम्हाला योग्यता प्रदान देते. गावासारखा माणूस रामायण घेऊ शकतो, कुठे काशीला गेला नाही, कुठं संस्कृत काही नाही. साधूचा सहवास महत्वाचा आहे, अभ्यास महत्वाचा नाही. आणि आपोआप परिस्पर्शासारखं आतून बदलणारं जीवन म्हणजे साधूचा सहवास आहे. अभ्यास करत असताना आमच्या बरोबर एक राहुरीच्या भागात आलेले एक पैलवान, 4-5 पोरं होते घरामध्ये. त्याच्या बापाला असं वाटलं का पोराने संत व्हावं, पाठवला आळंदीला. आता ते आळंदीला आल्यानंतरची स्थिती आहे विद्यार्थ्याची, साधक कशा आहे, जितका ताण होतो साधकाला साधनेमध्ये तितका तो महान संत होतो. कळते तुम्हाला, गादीवर बसून कुणीही संत झालेला नाही. ज्या छत्रपतींची आज पूजा होते, आराम तो सोडा, घोड्यावर त्यांना धोके यायला नाही. आज घरोघरी त्यांचे फोटो लागतात. त्यांचा इतिहासच असा आहे, दुःख पचवलं तो साधू. असं आहे की भिंतीला नेट लागलं नाही पाहिजे आणि सर्व लोकांनी हात जोडले पाहिजे. ती पद्धत आहे. कुठे हिमालयात तपश्चर्या नसते, आपली योग्यता नसते, आपला अधिकार नसतो, आपला अभ्यास नसतो. कधी कधी काही काही माणसाची वृत्ती तर इतकी विचित्र असते. असतात अशिक्षित अज्ञानी, पण कारण नसताना ज्ञानी माणसाचा द्वेष करतात. तो नाही त्याला माहिती कसा वापतो. त्याने विचारणे हा मोठा सध्या कसला ग्रंथ आलाय, कसल्याची निंदा जीवनामध्ये, आणि आपल्या काही नसताना लोकांनी आपल्याला मानावं येईल. साधूचा सहवास विचित्र असतो. कसंही राहा, फक्त साधू जीवनात नाही. आता हा बागायतदाराचा पोरगा इतकं खाणं पिणं घरून यायचं याला, आणि जेवढं विद्यार्थी अवस्थेमध्ये जेवण जास्त असेल, खाणं पिणं जास्त असेल ना, तितका विद्यार्थी अभ्यास करत नाही. श्रीमंताचा पोरगा कधी कलेक्टर होत नाही. गरीबाची मुलं जशी फोटोला चिमटा बसतात ना, तसा ते अभ्यास करत जातात. जिद्द असते जीवनामध्ये काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी गाठलं पाहिजे. गगन भरारी ते त्याच्या जीवनामध्ये घेतात. आणि तुमचं आमचं असं असतं, मला श्रीमंताचं शिकल्यानंतर जे मिळणार असतं ते अगोदरच घरामध्ये असतं. अभ्यास कशा करतात जीवन पुष्कळ अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण जेवण जितवायचं. पण एक गुण चांगला होता, व्यायाम करण्याची प्रवृत्ती. या भागामध्ये व्यायामाकडे जरा जुन्या काळात जास्त लक्ष देत होते. आता नवीन पिढीकडे बघितलं
इतकं वाईट वाटतं, महाराज चहा पितात, पाव खातात, नाचपाव होतात. काय तरुण पिढीला म्हणावं, ना संसार ना परमार्थ दोन्हीकडून पिढी व्हायला चालेल. संसार तरी देखणा असावा, नाही परमार्थ तरी सुंदर असावा, दोन्ही जीवनामध्ये नसतं महाराज. अल्पायुषी तारुण्य सुद्धा इतकं झटकन त्यांचं निघून जातं की त्यांना कळत नाही आपण केव्हा संसाराचे आमान झालो. विद्यार्थी अवस्थेमध्ये आमच्या बरोबर असल्यामुळे परीक्षेमध्ये याच्यामध्ये सहभाग असायचा आमचा. 35% मार्क पडायचे, कधी 40% पडायचे जास्त अभ्यास केला तर. आणि आम्हाला 98-99% मार्क, तेही आम्हाला पेढे द्यायचे, पास झालो. पण सकाळी व्यायाम आणि संध्याकाळी व्यायाम. रस्त्याने बरोबर निघाला ना, देवाच्या पाया न पडणारी माणसं त्याच्या पाया पडायची. लोक म्हणजे काय समजत, काय दिसतोय समजत. लोक हल्ली असेच दिसण्यावर जेवढं जग भाळतं तेवढं असण्यावर भाळत नाही. सीतेसारखी भगवंताच्या सहवासात राहणारी, जनकाच्या सहवासात राहणारी, दिसणाऱ्या हरणावरच ती भाळली होती. विठ्ठल विठ्ठल दिसणं भीतीदायक, भयानक दिसणं. हरणाचा आत्मा आणि आतलं कळलं नाही त्याला. पाहिलं सोडण्यासारखं हरिण आणि पाहिलं तसं या मित्राकडे बघायचं आणि लोकांनी पाया पडायचं. आणि तसं तसं याला व्यायामाचं हुरूप यायचं, पण अभ्यासाचं नाही. बघण्यावर लोक व्हायचे, त्याचा निश्चय झाला. अभ्यासाने संत होतच नाही, दिसण्याने संत. 4 वर्ष झाले आम्ही पुढे अभ्यास करण्याकरता आमच्या गुरु महाराजांकडे गेलो. स्वामी काशिकानंदजी महाराज महामंडलेश्वर, राष्ट्रपतीतर्फे 4 सुवर्ण पदक आहे त्यांना. आम्ही 3 जण गेलो आमच्या बरोबरच. मी त्याला सांगितलं, हे पहा ती इंटरव्ह्यू घेणार आहे, तोंडी परीक्षा घेणार आहे, पास झाला तर बरोबर असेल, तुमची काही चिंता करू नका तुम्ही. मला अर्धा तास प्रश्न विचारले, माझ्या मित्राला अर्धा तास प्रश्न विचारले आमच्या गुरुजीने. याला एकही प्रश्न विचारला नाही. स्वामीजीला मला असं वाटतं की स्वामीजीला माहित असेल. मग स्वामीला बोललो, स्वामीजी हमारे साथ में ये भी पडेगा. अच्छा पडेल, काही विचारायचं का बोललं त्यांना. ते म्हणजे तुमच्यासारखे जर उत्तर देतात त्याला काय विचारायचं. जो दिसायला चांगला दिसतो त्याला प्रश्न विचारून काय फायदा. आमची स्वामीजी बघण्यावर एवढे पाहिले. बाहेर उतरला तरी 2 किलो पेढे आणले. त्याला विचार एवढे पेढे कशा करतात, म्हणजे न विचारता पास. परीक्षाला देता पास होईल, याच्यापेक्षा काय आणलं नाही. 2-3 महिन्यामध्ये आमच्या गुरुजींच्या लक्षात आलं की नुसतं दिसायला नाही. स्वामीजी म्हणजे काही नाही, तो एका रात्री पाहिला. आणि सोड दिल्याबरोबर त्यांनी मुंबईमध्ये सकाळी 3 तास जिम मध्ये व्यायाम, संध्याकाळी 3 तास. आम्ही अभ्यास केला व्यायाम. 7 वर्षामध्ये अशी महाराष्ट्र स्त्री सारखी तब्येत झाली महाराज त्याची. देवाच्या पाया न पडणारे मुंबईतली माणसं त्याला पाहिल्यानंतर नमस्कार करायला लागले आणि आपलं दुःख त्याला सांगायला लागले. कारण की याला दुःख काहीच नाही, शिकण्याचं दुःख नाही, अभ्यासाचं दुःख नाही, काही जेवणे काय, त्याला दुःख सांगायला लागले. याला काही कळत नसतं. अच्छा अच्छा ठीक आहे, कोई बात नाही. एवढी का स्वामीजीला 4 सुवर्ण पदक. एका रस्त्याचं उद्घाटन होतं, कोणीच आश्रमात नाही म्हणून याला बरोबर गेलं. एका बाजूने स्वामीजी उतरले, तिथं उद्घाटन आहे, एका बाजूने हा उतर. लोक म्हणजे कोण संत, दिसतोय तो संत, कशावर विचार करायचा. 250-300 रुपयाचे हार याच्या गळ्यामध्ये, स्वामीजी आमच्या बाजूलाच. यालाही कळेल आपल्या गळ्यात हार का घालतात. सर्व हार घातल्यानंतर त्याला म्हणतात चला तुमच्या हातून उद्घाटन. ते म्हणजे माझ्या हातून नाही, स्वामीजी तिकडे कोणी उभे. तुम्ही अगोदर का सांगितलं, तुम्ही विचारलंच नाही. तुम्ही मला वाटलं काही परंपरा असेल, अगोदर शिष्याला मान असेल, नवीन हार आणले, पुन्हा आमच्या गुरु महाराजांच्या गळ्यात घातले, उद्घाटन केलं. आल्यानंतर मला म्हटले कुठेही आपण याला बरोबर घेऊन जाऊ. कारण की लोकांची दृष्टी असण्यावर नाहीये, दिसण्यावर जास्त आहे. माझा शब्द प्रयोग नीट आहे का बरं. संसार असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त लोक भर देतात. आज संसार आणि प्रपंचाचं जर वागणं आपण बघितलं ना, ही असण्यापेक्षा दिसण्या
कसे असतो घरामध्ये यापेक्षा घराच्या बाहेर जाताना नसतो सुखी, पण सुखी दाखवतो. आनंद अंतःकरणामध्ये नसतो तरी आपण आनंद दाखवतो. आपण आपल्याला जेवढं फसवतो तेवढं आपण लोकांना फसवत नाही. हा दिसण्याचा प्रकार असण्याचा प्रकार नाही, दिसण्यावर समोर उद्योग. कधी कधी दिसणं फार कामाला येतं महाराज. आम्ही सर्व शास्त्री मंडळी पंढरपूरला वारीला जात असताना असा प्रसंग घडला. 5-6 जण तिकडचे शास्त्री मुंबईला आलेले आणि हा आमचा बरोबर मित्र. सोलापूर एक्सप्रेस मध्ये बसलो आम्ही. थ्री-टायर मध्ये रिझर्वेशन असलं होतं आमचं. आता नवीन मित्रमंडळ आल्यामुळे परिणाम असा झाला की एकमेकांनी चर्चा सुरू केली. जेवण झालेलं, चर्चा जेव्हा सुरू झाली वेदाची कुशाची चर्चती शावास शिवदम सर्वम तदेजती गन्मेजती दूरे तद्वंतिके असली उलटी चर्चा सुरू झाली की आपण आपल्या आवाजाच्या बाहेर. मला म्हणजे बा मी वर जाऊन झोपतो, तुमचं चालू आहे. कुर्डवाडी आल्या उठवा जाऊन वर झोपला तर आम्ही जागे. कल्याणच्या पुढे गाडी निघाली. मला मुंबईचे 10-15 गुंड लोक दारू पिण्याकरता जागा शोधत होते. बाकीचे सर्व झोपलेले होते. आमचं कंपार्टमेंट जा तेवढं मात्र झालं. आले आम्हाला नाही विचारलं त्यांनी. सुटके ठेवल्या, बाटल्या काढल्या. आता आम्ही सर्व शास्त्री लोक काय बोलणार आहे. मग ते भाषण करू नका, हे निषिद्ध कर्म आहेत, हे उपपाप नाही महापाप नाही, समजतं का त्यांना. हे गुंड होतं आणि आमची शास्त्रीय भाषेतून त्यांना बोलणं चालू. हे निषिद्ध कर्म आहेत, विहित कर्म माणसाने करावं, हे चुकीचं आहे. मग शेवटी ऐकण्यावरती भांडणं सुरू झाली. 2-4 गुंड लोकांनी चाकू काढले चालत्या रेल्वेमध्ये. वरून आमचा पैलवान बघत होता. हे सर्व भांडणामुळे झाला. चाकू काढल्यानंतर 6 तास शास्त्री सर्व शांत. त्यांनी सांगितलं गप बसताय का भगवान, सर्व शांत. वरून हा ओरडला ठेरो, आमचा दोस्त. ठेरो म्हटल्यानंतर चाकू यायच्या हातात तो वरून ओरडला. वर बघितलं तो उतरायला लागला. डोंगर उतरतो अशी तब्येत मारत. रिटायर मधून उतरला, नुसता असा उभा राहिला. त्यांच्या हातात चाकू, याच्या हातात काहीच नाही, तब्येतच फक्त. आणि एकच महावाक्य सांगितलं तुम्ही, चले जाओ. काहीच नाही मागे पुढे. आम्ही उपपाप महापाप निषिद्ध कर्म उपकर्म काही उपयोग नाही. तर एकच महावाक्य, चले जाओ. चले जाओ म्हटलं की तरी चाकू उघडलेले बंद केले आणि चालत्या रेल्वेमध्ये त्याच्या पाया पडले. आणि पुन्हा वरून विचारतात महाराज आप आहे क्या, जसं काय मागच्या जन्मातली ओळख. तरी भेट नाही गाठ नाही, पण तब्येतीचा प्रभाव तेवढा जबरदस्त. आज अच्छा उचललं सर्व फिरतात गेले निघून. माझ्याजवळ बसला तो, सर्व निघून गेला. मला म्हणे 7 वर्ष झालं तुम्ही पुस्तकं खाता, काही उपयोग आहे त्याचा. एवढा अभ्यास केला, एवढं सर्व केलं, काही उपयोग आहे त्याचा. आमचं एक महावाक्य कामाला येतं. म्हणून उद्या जेव्हा तुम्ही जाल कीर्तन प्रवचनाला आम्हाला बरोबर घेऊन चला. अशी संकट आले तर आम्ही आहे. तेव्हापासून पैलवान बरोबर ठेवू. साधूचा सहवास सामान्य माणसाला महान करतो. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन दिलं ज्ञानोबारायांनी. अहो ज्ञानेश्वरी वाचता वाचता नाही अंतरंग कळालं ज्ञानेश्वरीचं. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी फार सुंदर होईल. नाही ज्ञानेश्वरीचं अंतरंग कळालं तुम्हाला चालेल, पण वाचता वाचता विद्वान. ज्ञानोबाराचे शब्द आहेत अंतरंगचे अधिकारी. तो साधक आहे, तो ज्ञानेश्वरीचा खरा अधिकारी. तरी पण जर एखादा माणूस मिळाला आणि नुसतं वाचायला लागला, पांडित्य ती विषय नुसतं वरवर जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी सर्वसामान्य लोकांपेक्षा तो माणूस विद्वान होतो. हा महत्वाचा विषय. साधूच्या सहवासाचा गुणधर्म आहे. सर्वसामान्य माणसं महान होतात. अल्बर्ट आइन्स्टीन म्हणून नाव ऐकलं असेल तुम्ही लोकांनी. अमेरिकेमध्ये फार मोठा संशोधक. आज मी इस्रायलचं युद्ध चाललेले तिथं त्याची जन्मभूमी.
जू मध्ये फार मोठा संशोधक माणूस आणि विशिष्ट प्रकारचे शोध लावल्यानंतर जगभर त्याची व्याख्यानं झाली. एका व्याख्यानाला जात असताना हजारो माणसं जमा झाली, पण गाव 2-4 किलोमीटर राहिले ते डोकं दुखायला. आणि ती म्हणला की बाबा मला जायचं नाही पुढे, का डोकं दुखायला लागले, मला व्याख्यान करायचं नाही. तो शेजारी जो पिशवी धरणारा तो मला महाराज तुम्हाला काही समजतं, एवढा खर्च केला आहे ठिकाणी तुमच्यावर, प्रायोजक तुमची वाट पाहताय, जेवढा समाज जमलेला आहे, जर तुम्ही नाही गेलात संपूर्ण बरबादी होईल, आयोजकाला घरून मारलं नाही. तरी सांगितलं पण मी जर चुकीचं व्याख्यान केलं किंवा माझं व्याख्यान नाही रंगलं माझा अपमान. ते म्हणजे एक काम करा, एवढी समस्या आहे ना त्याची चिंता तुम्ही करू नका, तुमच्याबद्दल मी व्याख्यान करतो, तुम्ही फक्त गप्प बसा. आईस्टी म्हणणार तू कपडे घालणारा माणूस पिशवी सांभाळणारा तुला जमेल का, तुम्हाला काय करायचं म्हणजे लोकांना किती समजते आम्हाला समजतो, म्हणजे तुम्ही किती महान आहे हेही समजतं आणि लोक किती पाण्यामध्ये हेही समजतं. तुमचे कपडे द्या, घातले कपडे माझ्या अंगामध्ये नौकर आहेस की झाला नाहीस की नौकर का, तरी म्हणजे काही गडबड झाली की आपण सांभाळून. व्याख्यानाला जेव्हा सुरुवात झाली महाराज इतकं रंगलं व्याख्यान, याला अभ्यास काही करायचाच नव्हता. जसं जसं ऐकलं होतं 2-4 वर्षापासून तसं सांगायचं, दुसरं काय केलं. रंगलं व्याख्यान, समोर आईन्स्टाईन चार्ट झाला, पिशवी धरणारा एवढा महान झाला. मी व्याख्यान चांगल्या मूडमध्ये जरी असतं तरी एवढं रंगलं नसतं. व्याख्यान संपलं, खाली बसला. सर्वच काही श्रोत्यामध्ये मूर्ख नसतात, एक हुशार असतात. त्याला 2 माणसांनी प्रश्न विचारला, मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचार. थोडकं ज्ञान झालेलं दिव्यासारखा विद्वान विचार म्हटल्यानंतर ते विचारा प्रश्न त्याला काहीच कळलं नाही, कुठला प्रश्न होता काय कुठेही शिकलेला नाही हा माणूस. पाठ होतं ते म्हणून दाखवलं, समजते पुढे काय. पुन्हा म्हटला काय मूर्खा कर काय विचारतोस, विचार पुन्हा एकदा नीट भाषेत. हसणारे विद्वान घाबरले मला आणि पब्लिक त्यांनाच मूर्खात काढायला लागले, चांगला प्रश्न विचारतो. शेवटी कसा तरी प्रश्न विचारला त्याने, याला काही सुचेच ना, कारण याला उत्तरच देता येत नव्हतं. शेवटीला काय मूर्ख आहेत म्हणजे तुम्ही, एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही. अरे असल्या प्रश्नाचं उत्तर माझा नोकर सुद्धा देऊ शकतो. हे सांगायला काय म्हणले त्याला, खाली आईस्टाईन बसलेले होते. सांग म्हणे काय विचारलं. आईस्टाईन उठले, त्याच्या प्रश्नाची उत्तर दिले. लोक म्हणले नौकर जर एवढा विद्वान ते कुठे किती असेल, डबल सत्कार, डबल रचना, पुन्हा एकदा मिळून. आणि स्वानंदाने त्यांना वाटलं. तर गाडी आपल्या दिशेने गेल्यानंतर मध्ये कपड्याची बदली झाली. आईस्टाईन प्रश्न विचारला, एवढं सुंदर बोलतोस तू, एवढं चांगलं प्रतिपादन करतोस तू, तरी विचारलेल्या प्रश्नाचं काय उत्तर देता नाही आलं. त्याने सांगितलं एवढाच फरक आहे तुमच्यात माझ्या. नाहीतर मी सुद्धा एक माणूस जो आहे ना पिशवी उचलायला ठेवला असता. तुम्ही काय बोलता हे तुम्हाला कळतं, आम्ही बोलू सुद्धा आम्हाला कळत नाही. आपण कळते तुम्हाला. गीतेवर बोलणारे भरपूर आहे, वेदांताचं प्रतिपादन करणारे भरपूर आहे, पण ते काय बोलतात ते त्यांनाच कळत नाही. देवाविषयी सांगणारे लोक भरपूर आहेत, पण देवाचा अनुभव घेणारी लोक फार कमी. साधू संत, आणि साधू संत सांगतात देवाशिवाय आम्हाला काही समजत नाही. आम्ही नामाचे धार, आम्ही नामाचे धार. देवाच्या आदेश तर काही कळत नाही. आणि साधू संतांच्या नावाखाली दडलेली जी लोक आहेत त्यांना विचारा, त्यांना फक्त देवच कळत नाही, बाकी संसार पूर्ण करतो. म्हणून साधू आपण पाहतो ते वेगळे असतात, त्यांच्या सहवासात आपण पाहतो ते वेगळे असतात. आणि खानदानी साधू देवाशिवाय काय लागले. अशांच्या सहवासामध्ये जर तुम्ही राहाल तर मात्र जीवनामध्ये दुःख येणार. वैष्णवा संगती सुट्यामा
साधू दिसणाऱ्या लोकांच्या सहवासात नाही, साधू असणाऱ्या लोकांच्या. ही वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी ठेवण. म्हणून साधूच्या सहवासात म्हणून दोन घटना सांगितल्यात मानवी जीवनामध्ये. नामसंकीर्तन, वैष्णवांची जोडी. भजन जीवनामध्ये असावं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि संगत कोणाची असावी, वैष्णवांची. हे दोन जर जीवनामध्ये असले ना, हे नरदेह इतकं सुलभ, इतक्या चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल. न मानवी जीवनाला पैसा लागतो जीवन जगण्याकरता, न मानवी जीवनाला फारसं ज्ञान लागतं, काही लागत नाही, फक्त सहवास सांगायचा. आजही स्त्रिया ज्या असतात, कुमारिका ज्या असतात, काही भगवंताकडे मागत नाही, फक्त इतकंच मागतात की चांगला माणूस मिळावा. त्यांना विचारा काय करत आहे, चांगला माणूस असेल ना, दुःखमय संसार निघून जातो. तसं चांगला संत जर जीवनामध्ये असेल, चांगला संत जर जीवनामध्ये असेल, हे दुःखरूप संसार करून जातो. माऊलीचं जीवन बघा तुम्ही. निवृत्तीनाथ महाराजांसारखे संत ज्यांच्या सानिध्यामध्ये माऊलीचं जीवन गेलं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाला दिला. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले, का निवृत्तीने दिदले माझे. म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सुद्धा कमी वयामधून तोंडातून निघतो, फक्त निवृत्तीनाथ महाराजांचे संत जीवनामध्ये असतात. त्याला म्हणतात वैष्णव संगती. एक अशांच्या सहवासात राहत असताना ही विशिष्ट प्रकारची पथ्य. लोक साधूच्या सहवासामध्ये राहतात याच्याबद्दल वाद नाही, पण साधूचं ऐकण्यापेक्षा साधूलाच जास्त शिकवतो. जातात शिष्य होण्याकरता, पण हे गुरुचे गुरु केव्हा झाले त्याचा तपास सुद्धा लागत नाही. हे पथ्य दुसऱ्या चरणामध्ये. आईनाचे ओढे आपोलिया साधूच्या सहवासात राहत असताना साधूचा आनंद बिघडला नाही पाहिजे. पहिला प्रश्न. साधूच्या जीवनामध्ये आपल्यामुळे विक्षेप झाला नाही पाहिजे, आणि साधूचा आनंद तर आपल्या जीवनात आला पाहिजे. अशा पद्धतीने गाय नाचे उडे आपुली बेकारी म्हणून साधूच्या जीवनात गेलेलो नाही, काही संसारामध्ये उणीमय म्हणून साधूच्या जीवनामध्ये गेलेलो नाही, काही मागावर हरतीसिद्धीचे चमत्कार आहेत म्हणून साधूकडे गेलो नाही, काही नाही. दुखी होतो, वैष्णवाच्या सहवासामध्ये गेलो आणि आपल्या मस्तीमध्ये गायनाचे उडे आपल्या मस्तीमध्ये गाणे. म्हणून वारकरी संप्रदाय आहे, तासा संप्रदाय आहे, इथं गाण्याला परवानगी, वाजवण्याला परवानगी. इतर संप्रदायामध्ये जा डोळे झाकून बसावं लागेल, आणि डोळे झाकून बसण्याचा एवढा मोठा फायदा होतो, उघडं करून जे दिसत नाही डोळ्याने ते बंद केल्यानंतर सर्व दिसायला लागतं. म्हणून ध्यान करणारी माणसं जेवढी बेचैन असतात तेवढी असं उघड्या डोळ्यांनी वागणारी माणसं नसतात. कारण उघड्या डोळ्याने आहे ते दिसतं, डोळे बंद केल्यानंतर जे आठवून आहे ती आपल्या डोळ्यापुढे आहे. म्हणून परमार्थामध्ये पद्धतच विचित्र आहे. काय मोकळं दुःख असो सुख असो गात नाचणं शरीराचा व्यायाम. जी माणसं जीवनात व्यायाम करत नाही आणि खातात चांगली, तुमचं तो निसर्ग उपचार केंद्र येते, अशीच माणसं जास्त येतात. अहो खायचं त्याला कळत नाही, तिने काय देवाला प्राप्त करावं. आपलं पोट आहे का दुसऱ्याचं घर आहे हे सुद्धा कळत नाही त्याला. किती खावं, कुठलं खावं, निसर्ग शिकवलेलं बरं का. आयुष सत्व बलारोग्य सुख प्रेरिती विवर्धना. खाणं कसं असावं ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. कुठलं फळ खाल्लं पाहिजे जीवनात. आकारे नव्हती दगळे, फार मोठं फळ खाऊ नये, छोटे छोटे फळ असावे, बदाम असावे. खाण्यापर्यंत फार सुंदर
उदाहरण दिलेले ज्ञानेश्वरीमध्ये. थोडका असावा समजतो, पण त्याचा सार कसा असावा जसे गुरुमुखीचे अक्षर. अंग साने परिणाम तो, अंग साने छोटा अंग असतात, परिणाम तो. गुरुचे शब्द लहान असतात, परिणाम महान असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि आपुल्या छंदे त्यांची समाधी आणि आपली समाधी मनाची आनंदे आवडली. काय होतं हे किती जरी सांगितलं तरी एक विशिष्ट प्रकारचं मानवी जीवन आहे. वर्तमान काळामध्ये वकिलाकडे जायला माणूस लाजत नाही, डॉक्टरकडे जायला लाजत नाही, फक्त साधूच्या चरणाजवळ यायला माणूस लाजतो. हे जीवनातली सर्वात मोठी लोकांना. शरीर ज्यांना कळतं, भौतिकता ज्यांना कळती, लोक पैसे देऊन त्यांचं दास होतात. हृदय त्या साधूला कळतं, मन त्या साधूला कळतं, विचार शुद्धता ज्या साधूच्या जीवनामध्ये आहे त्या साधूला आपण शरण जात नाही. किती वाईट आहे जीवनामध्ये. म्हणून साधूच्या जीवनात जात असताना 4 गोष्टी नसाव्या. तिसऱ्या चरणामध्ये पण महान अभंग आहे. हा मन जाऊ द्या, विषय जाऊ द्या, मग आवरण निवृत्ती करता प्रयत्न करा, अशा अटी नाही. सामान्य अटी. संतांकडे जाताना लाजू नका. जोरावली लाज दुरावली गेली. लाज जीवनामध्ये नको. साधूकडे जात असतो लाज आणि भय. कधी कधी काय होतं की मागचे काही अनुभव असतात. या जगामध्ये असे काही बाजारू संत निघालेत. खरे संत नसतात जीवनामध्ये, पण संतांसारखं आव्हान जगाला लुटलेलं असतं. म्हणून साधू म्हटलं की समाजामध्ये एक भीती तयार झाली. जगद्गुरु तुकोबा म्हणतात हे ठीक आहे की मागचे अनुभव चुकीचे, पण तुम्ही जात असताना भले तपासणी करून जा, पण भीती मनात ठेवू नका. हिंदीमध्ये म्हण आहे, पाणी पिओ छान के गुरु करो जान के. तपासणी करा गुरुची, याच्याबद्दल वाद नाही, पण गुरुविषयी अशी भीती बाळगू. लाज भय शंका. तिसरा दोष शंका. काही सांगितलं तू एका सांगितलं असावं. लोक काय शंका घेतील अजिबात तपास लागत नाही. मला एकडे मुंबईमध्ये शंका विचारली, महाराज रावणाला 10 तोंड होते का? म्हणलं होते. एका अंगावर कसं काय झोपत असेल? ते शंका आहे. 5000 वर्ष कृष्णाला झाले आणि याच्या पूर्वीचा रावण, आणि तो कसा एका अंगावर झोपत असेल याची झोप खराब केली. ते म्हटलं काही चिंता करू नको, तिने एक खड्डा खोदलेला होता, त्याच्यामध्ये 5 तोंड झालायचं, झोपायचं, झोप जाऊ. शंका कशाला विचारा? चांगली शंका असायला. आणि चौथा जो दोष आहे तो अतिशय मोलाचा दोष आहे, मान. माणूस इतका मानी आहे, त्याचा जरी उद्धार करायचा असेल ना तरी तो मानाची अपेक्षा. विठाला प्रवचन चालू असतील, सत्ता चालू असतील, होऊन कधी जाणार नाही. कुणीतरी बोलवायला पाहिजे. ही वारकरी संप्रदायातली सप्ताह म्हणजे 7 दिवसाचे प्रबोधनाची शिबिर आहे. हा उधळपट्टी नाही. 7 दिवस ते सप्ते केले जातात. 7 कीर्तनकार बोलले जातात, उपदेशक बोलत. जीवनातल्या अनेक सिद्धांतावर प्रकाश पडावा याच्याकरता ज्ञानोदयापासून आतापर्यंत हे 7 दिवसाचं शिबिर आहे अध्यात्माचं, ज्याला सप्ताह या नावाने संबोधलं जातं. इथे जात असताना आत्मउद्धारा करता येईल. मानाची अपेक्षा दुरावीला मान अतिशय वाईट. स्वतःचं कल्याण करायचं असेल तरी मानाची गरज.
अधिकार नसताना मान मान. आणि मान इतकी वाईट गोष्ट आहे महाराज. संपूर्ण ज्ञान बरबाद करत असेल ना फक्त मान. ज्ञानी लोक सुद्धा मानाचीच वाट पाहतात. ज्ञानोबा सांगतात मानाची वाट पाहे. कोणी सत्कार करतं का, कोणी एखादा पुरस्कार देतं का. आणि खरं म्हणजे या गोष्टी मानवी जीवनात नसतात. कुठलाही पुरस्कार असो, कुठलाही सन्मान असो, तो मनुष्य देणारा असतो. आपली पाठ थोपटावी आपल्या गुरुने. आपल्याला चांगलं म्हणावं भगवंतानं. सामान्य घरात ज्याला मान नाही, बायको आणि गाव ज्याला मानत नाही, त्याने काय मान द्यावं महाराज. माणसं सुद्धा इतके हलकट असतात की अशा लोकांकडून मानाची अपेक्षा करतात. किती गर्दी जमा झाली. ज्याला मान नाही त्याच्यामुळे काय मानाची अपेक्षा करायची. दुराळीला मान म्हणजे साधू पण येत असताना सुद्धा मान जमत नाही. एका गावामध्ये कीर्तनाला जायचा प्रसंग आला. तारीख दिल्यानंतर माझ्या एका मित्राने सांगितलं की त्या गावात जाऊ नको. मी म्हणलं का. एक म्हातारा माणूस आहे, 2 तास कीर्तन ऐकतो. आणि कीर्तन संपल्यानंतर आपल्यालाच एक प्रश्न विचारतो, आपल्याला उत्तर देता येत नाही. सर्व माणसा तो अपमान करतो. कशा करता विचारतो कोणाला माहिती. पण म्हणतो तुम्ही एवढे शिकलेले, एवढे महान, एवढे ज्ञानी, जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल मग तुमच्यापेक्षा मी बरा ना. मी 2 तास कीर्तन ऐकायचं आणि शेवटी नाही प्रश्न विचारला, नाही उत्तर दिलं म्हणजे ते एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं म्हणजे ज्ञान कमी होतं किंवा माणसाचा अपमान होते. सोडून द्या. मनुष्य हा ईश्वर नाही. कळते तुम्हाला. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. 50 ठिकाणी घसरणार, 50 ठिकाणी अपमान होणार, 50 ठिकाणी आपल्याला ठोकरा लागणार आणि असं घडत घडतच आपण ईश्वर होणार. सर्वच ठिकाणी यश मिळावं, सर्वच ठिकाणी मान मिळावा. याला माणूस म्हणत नाही, याला ईश्वर म्हणतात. आणि दुसऱ्याचा अपमान करून कधीही कोणाला आजपर्यंत मान मिळालेला नाही. मिळवला असेल पण तो टिकला नाही. अपमान करून मान मिळत नाही. स्वभाव मी म्हणतो नाही करायलाच पाहिजे. त्या गावात गेलो मी. त्या गावामध्ये 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कीर्तन झालं. ते म्हातारा आपलं काठी आलं. मला म्हणे पोरा वयाच्या मानानं बरा बोलतो. म्हणलं हेच म्हातारा असलं पाहिजे. 2 तास कीर्तन ऐकून म्हणून आम्हाला शाळा असते. वयाच्या मानाने बरा बोलतो. म्हणजे या बाबा तुमचं नाव तर महाराष्ट्रामध्ये फेमस झालं बघा. मला कसं काय ओळखत तुम्ही पहिल्यांदाच गावात आला. तुम्हाला कोण ओळखत नाही. हा ते खरं 40 वर्षापासून कीर्तन ऐकतो. पण तुझं कीर्तन ऐकल्यानंतर काय तुला प्रश्न विचारावा. तुला काय झालं. मोठमोठ्या साधूचे कीर्तन ऐकली पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. श्रेष्ठता. आता तुझ्यासारख्याला काय प्रश्न विचारतो. महाराज 40 वर्ष ज्या लोकांना उत्तर देता नाही आली असा कुठला प्रश्न असावा तुमचा. विचारतो खरं तुम्ही. तर तू म्हणतो म्हणून विचारतो. इथून सुरुवात. मला असं वाटलं कुठला महान प्रश्न विचारतो. काय प्रश्न म्हणलं बाबा. श्रावणाच्या आई बापाचं नाव काय. काय महान प्रश्न आहे बघा. जसं याचा उत्तर दोन. त्याला नातं लावायची तिथं का पूर्वी द्यायची त्याला. हे म्हणजे एवढाच प्रश्न आहे. म्हणून याचं उत्तर दिलं नाही तुम्हाला. तुम्हाला माहिती का म्हणलं. मग 8 म्हणून माझे नाव चेहराच पडला. म्हणलं बाबा 40 वर्ष त्या प्रश्नाची उत्तरं मिळाली नाही. त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो. तुमच्या चेहऱ्यात पडलेला हे मी खरंच माहिती बोला. हो काय उत्तर. कामळाकर आणि शुद्ध मती. मात्र शांत झालं. मला म्हणजे मी आता कसं म्हणू तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे म्हणून. एकच प्रश्न होता म्हणे. 40 वर्ष एका प्रश्नावर मान मिळावं. काय महान आहे आम्हाला. आता कसं म्हणू मी तुला. आता उद्यापासून कीर्तनात येत नाही. गेलं निघून म्हातारा. महिन्या 2 महिन्यांनी माझा कीर्तनकार मला भेटला. त्यांनी विचारलं भेटला का तो म्हातारा. म्हणलं भेटला. काय विचारलं त्यांनी. श्रावणाच्या आईबापासून नाव का. मला पण तोच प्रश्न विचार. तू काय सांगितलं. म्हणलं कमलाकर आणि शुद्धमती. ते म्हणे 18 पुराण वाचली पण ही नावं कुठं सापडली नाही. म्हणलं सापडणार पण नाही का. म्हणलं मी ठेवलेली. मला तरी काय माहिती त्याची
आई बापाचं नाव काय? तुला माहिती? अरे आपण शिकून आपल्याला कळत नाही त्या माझ्याला कसं काय कळणार? काय म्हणलं नाही, काहीच म्हणलं नाही, गपचूप निघून गेलं तर कमाल नाही. पुढे तुला काही कळलं नाही. 40 वर्ष अरे बोललं तो मानासाठी प्रश्न होता. तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ कसा याच्याकरता प्रश्न होता. मान मिळावा म्हणून विचारलेलं ज्ञान कधीही मान नसतं. साधूकडे जर यायचं असलं तर हा मान सोडून ये. दुराईला हा सुंदर ज्ञानवरांच्या ओव्यात तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दाश सकते ज्ञानाचा पुरवठा एक सेवा आधार बनता. ज्ञानाचा कोठा आहे तर सेवा आधार बनता. तो स्वाधीन करी. साधू संत ज्ञानाचं भंडार स्वाधीन करतात. फक्त एकच आहे अगरवता करा. जोराविला नकळे साधन या परत. वैष्णवाच्या सहवासात ज्या सुखाचा आस्वाद जगत तुकोबाराय घेतात त्याचे हे साधन आहे. त्याच्या अतिरिक्त कुठलेही साधन आहे. देवा आतापर्यंत तुझ्या प्रश्नाची उत्तर दिली. आता असं वाटतं एवढे उत्तर तुला दिले त्याचे उर्वरित उत्तर आयुष्य हे आता तुझ्या कृपेनं ते तोडलं जावं. शेवटचे करणं तू का म्हणे स्वामी महाराजांच्या प्रेमामुळे थोड्या प्रमाणामध्ये आपला सत्कार आहे. तुम्ही लोक उत्साहाने या ठिकाणी जमा झाले. दिवसेंदिवस गावामध्ये चांगली संगत लागावी, चांगलं येणाऱ्या पिढीचं जीवन व्हावं अशा अर्थानं साधूच्या सहवासात आणा. जीवनातला अर्थ संपल्यानंतर मग संगत करून काय म्हणून असं होतकोळ जीवन होत असताना, उत्क्रांत जीवन होत असताना साधूची सहवास, साधूची संगती फार होतात. आजचे एक कीर्तन या ठिकाणी त्याच्या निमंत्रणामुळे झालं. फार व्यस्तता होती जीवनामध्ये आणि सर्व लोकांनी साथ दिली. सर्व लोक प्रेमाने आले. स्वामीजी महाराजांनी या ठिकाणी निमंत्रित केलं. सर्वांचा आभार मानून आजची कीर्तनरूपी सेवा भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरणी